820 करिअर आहेत मित्र, आणि प्रत्येकाला करिअरची योग्य निवड करायची आणि ती कशी करायची हे आपण समजावून घेणार आहोत। मुळामध्ये आपण करिअरची निवड करतो कशी? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण होते। आपण आपल्या आईवडिलांना विचारतो, मी कोणती करिअर निवडू? मित्र हो, SWOT या ॲनालिसिस बद्दल आपण आधीच्या भागात बोललो। आता समजा आपण आर्ट्सला जायचं ठरवलं तरी त्याच्यामध्ये 350 करिअर आहे, 350 करिअर आहे। म्हणजे नुसतं MA करायचं झालं तर अनेक विषयांमध्ये आपल्याला MA करता येतं। उदाहरण घेऊ बोलण्याचं, भाषेचं, आणि भाषेविना संवादू असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे। सध्या वारीचे दिवस आहेत आणि ज्ञानबा तुकाराम यांचा गजर करत लोक विठोबाला साकडं घालत पंढरीची वारी करत आहेत। लाखो लोक ही पंढरीची वारी करताना टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये एक दुसऱ्याशी संवाद साधतात, तो कुठल्याही भाषेविना साधतात। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। या हृदयीचे त्या हृदयी असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे। आणि अनेक सायंटिस्टनी तर फ्रॉम वन माइंड टू अनादर माइंड असं म्हटलेलं आहे। गावाकडे आपला एखादा भाऊ किंवा बहीण असते आणि अनेकांनी अनुभव घेऊन झालाय, मग तो इंग्लंड अमेरिकेत असो, जपानमध्ये असो, ब्रह्मदेशमध्ये असो वा महाराष्ट्रात असो, की आपल्याला आपल्या बहीण भावाची जेव्हा आठवण येते तेव्हाच त्यांना आपली आठवण येते। इट इज माइंड कनेक्शन। त्याच्यावरती अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत। मुळात भाषेची निवड म्हणजे मराठीचीच निवड असं नाही, मराठी तर आपल्याला आलीच पाहिजे, अत्यंत महत्त्वाची आहे। मराठी ही ज्ञानभाषा आहे, मराठी संवाद भाषा आहे, मराठी हृदयाची भाषा आहे, मराठी तुकोबांची भाषा आहे। अहो, मराठी ही संस्कृतची कन्या आहे असं म्हटलेलं आहे। मराठीतून संवाद साधला तर संबंध जगाशी संवाद साधला असं होतं। पण मराठीमध्येच नाही तर हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, मल्याळम, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपल्याला MA करता येतं। आणि हे फुल टाईम नाही आहे। म्हणजे समजा आपण BSc करत असू तर रविवारी आपल्याला सर्व विद्यापीठांमध्ये पार्ट टाइम सर्टिफिकेट कोर्सेस आहेत। फॉर एक्झाम्पल, रविवारी आपण कॉलेजला जाऊन MA विथ मराठी, MA विथ हिंदी, MA विथ इंग्लिश हे करू शकतो। त्याच्यासाठी 6-7 वर्ष लागतात, पण आठवड्यातून एकच दिवस भाषा शिकून आपण पुढे जाऊ शकतो। त्यामुळे आपलं BSc देखील पूर्ण होतो आणि एक भाषा शिकून आपण MA पण करू शकतो। आणि हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे। कोणी केली करिअर गायडन्सची सुरुवात? जगामध्ये कोणी केली? करिअर गायडन्सची सुरुवात भारतामध्ये आपले सगळ्यांचे आवडते लेखक, जगातले सर्वोत्तम कवी, नोबेल प्राइज विनर, ज्यांना पंडितांचे पंडित असं म्हटलं जायचं, त्या रवींद्रनाथ टागोर यांनी केली। त्यांनी असं म्हटलं की शाळा म्हणजे कोंडवाडे झालेत। कुठलंही मूल शाळेत जाताना रडतं। 4थ्या वर्षी, 5व्या वर्षी, 7व्या वर्षी, 8व्या वर्षी शाळेच्या 4 भिंती आड शिकण्यापेक्षा आपण बाहेर नाही का शिकू शकणार? हा प्रश्न रवींद्रनाथ टागोरांना 19व्या शतकात पडला आणि त्यांनी जगातली पहिली ही बागेतली शाळा सुरू केली। आणि रवींद्र सरोवर पश्चिम बंगाल इथे आजही ती शाळा आहे। त्याच्यावरती आपले सर्वांचे आवडते लेखक पु ल देशपांडे यांनी रवींद्रनाथ 3 व्याख्याने हे पुस्तक लिहिलंय आणि अतिशय गाजलेलं असं ते पुस्तक आहे। आणीबाणीच्या काळामध्ये स्वातंत्र्याचा संकोच झाला आणि पु ल आणि सुनीताबाई
हे कलकत्त्याला जाऊन राहिले आणि तिथून ते रवींद्र सरोवरामध्ये गेले आणि चक्क त्या वयामध्ये देखील त्यांनी BA विथ बंगाली या कोर्सला नाव दाखल केलं आणि लाखो विद्यार्थ्यांमध्ये मराठीतला हा सर्वोत्तम लेखक बंगाली शिकू लागला आणि पुढे काय झालं हे त्या पुस्तकामध्ये आपण वाचलं पाहिजे. पुस्तकाचं नाव रवींद्रनाथ 3 व्याख्याने. शाळेच्या बाहेरची शाळा, बागेतली शाळा, गमती जमती करतानाची शाळा, झाडांच्या सहवासातली शाळा, पानांमधली शाळा, अहो कुठलंही आकाश कवेमध्ये घेणारी शाळा जर उपलब्ध असेल तर शिक्षण हे फक्त शिक्षण राहत नाही, ते शिक्षण म्हणजेच काव्य होतं. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कोसबाडच्या टेकडीवरती नावाचं एक सुंदर पुस्तक मराठीमध्ये देखील उपलब्ध आहे. जगामध्ये करिअरचा विचार पहिल्यांदा केला तो अल्बर्ट एलिस या डॉक्टरनी केला. त्याला एक प्रश्न पडला की जगात जेवढ्या आत्महत्या होतात, जितके लोक डिप्रेशनमध्ये जातात किंवा जितके लोक आयुष्यामध्ये फेल होतात, त्यातले अनेक लोक सायन्स शाखेतले कसे असतात? त्यांचा IQ तर चांगला असतो, म्हणजे इंटेलेक्च्युअल कोशंट चांगला असतो. ते काही आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी नसतात. मग त्यांच्यामध्ये आत्महत्या का होते? नैराश्य का येतं? डायव्होर्स का होतात? आणि त्यांनी त्याचा रिसर्च करायचा ठरवला. त्यांनी मेंदूचा रिसर्च केला आणि त्याला असं आढळलं की ज्यांचा IQ चांगला असतो त्यांचा EQ खराब असतो. त्या भागातले जेवढे आपण सिरीज करतो शिक्षणावरती, त्यातलं एवढं वाक्य जरी लक्षात ठेवलं तरी योग्य ठरेल. द मोर बेटर द IQ, द लेस द EQ. भावनांक कमी चांगला असला की आयुष्यामध्ये यश मिळत नाही. तुम्ही इंजिनियर होता, तुम्ही डॉक्टर होता, पण तुम्ही चांगले माणूस होत नाही असं अल्बर्ट एलिसला वाटलं. त्यांनी अनेक ठिकाणी याच्यावर रिसर्च पेपर्स लिहिले, विद्यापीठांना भेटी दिल्या, अनेक डॉक्टर्स इंजिनियरना तो भेटला आणि त्याला लक्षात आलं की भावनांकाला प्रचंड महत्व आहे. हे सर्व त्यांनी लिहिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. मराठीमध्ये त्याच्यावरची पुस्तकं उपलब्ध आहेत, पण हे सर्व लिहिलं डॅनियल गोलमननी, त्याच्या विद्यार्थ्यांनी. म्हणजे रिसर्च केला अल्बर्ट एलिसनी, पण प्रत्यक्षामध्ये आणला तो डॅनियल गोलमननी. आणि जगातलं आत्ताचं सर्वाधिक खपाचं पुस्तक हे डॅनियल गोलमननी लिहिलं. पुस्तकाचं नाव सोशल इंटेलिजन्स, म्हणजे कॉमन सेन्स. कॉमन सेन्स इज मोस्ट अनकॉमन थिंग इन द वर्ल्ड असं म्हटलेलं आहे. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही डॉक्टर होता, इंजिनियर होता, सायंटिस्ट होता, खेळाडू होता, पत्रकार होता, लेखक होता, अहो तुम्ही उत्तम राजकारणी होता, पण कॉमन सेन्स नसेल तर मग ठेचा खात खात जगता. आपण म्हणतो अरे तो माणूस तर फार ग्रेट होता, त्याला डिप्रेशन येईल असं वाटलं नव्हतं, तो माणूस फार ग्रेट होता, तो आत्महत्या करेल असं वाटलं नव्हतं, तो माणूस फार ग्रेट होता, तो माणूस नैराश्याच्या झटक्याने मरेल असं वाटलं नव्हतं. हे सगळं का झालं? कारण त्याचा EQ कमी असतो आणि आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी EQ म्हणजे इमोशनल कोशंटची गरज पडते. मित्रहो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शाळेमध्ये जे बॅक बेंचर्स असतात, आय रिपीट, शाळेत जे बॅक बेंचर्स असतात ते आयुष्यात पुढे जातात आणि शाळेमध्ये जे पहिल्या बाकावरती बसतात ते आयुष्यामध्ये कायमच मागे राहतात. हुशार विद्यार्थी, पहिल्या 100त येणारे विद्यार्थी हे आयुष्यात मागे राहतात आणि आयुष्यामध्ये पुढे येणारे विद्यार्थी हे शाळेमध्ये मास्तरांचा मार खात खात पुढे जातात. आयुष्याचा हाच इसेन्स आहे.